नमस्कार. आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे. पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील, तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कधीकधी आयुष्य आपल्याला कठीण प्रश्नांसमोर उभं करतं, ज्याची उत्तरं शोधण्याच्या आधीच वेळ हातातून निसटून गेलेली असते. समीराच्या आयुष्यातही असाच एक वादळासारखा क्षण आला. एका साध्या कष्टाळू कुटुंबात वाढलेल्या समीराने स्वप्न पाहिली होती. चांगलं शिक्षण, आनंदी संसार आणि कुटुंबाचा अभिमान. पण तिच्या स्वप्नांवर एका विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तीने सावट टाकलं. ती एकेकाळी हसतमुखत होती, पण मनातलं वादळ तिला शांत झोप येऊ देत नव्हतं. तिच्या आयुष्यात नवं पर्व सुरू होण्याआधीच नियतीने एक क्रूर खेळ खेळला. घटना आहे समीराची. समीरा शेख एका साध्या मुस्लिम कुटुंबातील मुलगी. वडील मेहबूब शेख यांनी काबाड कष्ट करून तिला फार्मसीपर्यंत शिकवलं होतं. ती हुशार होती, स्वप्न पाहायची, चांगल्या भविष्याच्या अपेक्षेने जगायची. दरम्यान तिचे उद्या लग्न होते. हळदीचा रंग अजूनही ओलसर होता. रविवारी रात्री घरभर आनंद होता. नातेवाईक, पाहुणे, मित्रमंडळी सगळेच लग्नाच्या तयारीत मग्न होते. समीरा शेखच्या हळदीचा कार्यक्रम हा नुकताच संपला होता. हसत खेळत तिने घरच्यांसोबत शेवटचा आनंदाचा क्षण अनुभवला होता. मात्र कोणालाही कल्पना नव्हती की हा क्षण तिच्या आयुष्यातील अखेरचा ठरेल. समीराच्या डोळ्यातील आसवे तिच्या हसऱ्या चेहऱ्याला झोळकून टाकत होती. कालच आईनं प्रेमाने तिच्या गालावर हळद लावली होती. बापाने अभिमानानं पाहिलं होतं. आपली मुलगी नव्या आयुष्यात सुंदर सुरुवात करणार होती. पण समीराच्या मनात एक वादळ चाललं होतं. तिच्या आयुष्यात एक सावट होतं. एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराचं तो तिच्या मागे कित्येक वर्षापासून लागला होता. सुरुवातीला समीराने दुर्लक्ष केलं, पण हळूहळू त्याचा त्रास वाढू लागला. रोज रस्त्यात वाट अडवणं, तिच्या मित्रमैत्रिणींसमोर तिची बदनामी करणं, सतत फोन करणं, सगळं काही सुरू होतं. समीराने अनेकदा स्पष्ट शब्दात त्याला सांगितलं होतं की तिला त्याच्याशी काही संबंध ठेवायचे नाहीत, पण तो ऐकायला तयार नव्हता. शेवटी त्रास असह्य झाल्यावर तिने पोलिसात तक्रार दिली. त्याचं नाव त्याच्या मित्राने स्पष्टपणे नमूद करून दिलं. तक्रारीत लिहिलं होतं, माझ्या फोटोचा गैरवापर करून तो मला ब्लॅकमेल करत आहे. माझ्या लग्नाची वाट लावण्याची धमकी देत आहे. मला न्याय मिळावा, पण त्या तक्रारीचं पुढं काय झालं? पोलिसांनी केवळ समज दिली आणि तो मोकळा फिरत राहिला. समीराचं लग्न एका उच्चशिक्षित तरुणाशी ठरलं. तिला वाटलं होतं की आता सगळं सुरक्षित सुरू होईल. सोलापूर सोडून ती नव्या शहरात जाईल, नव्या आयुष्याची सुरुवात करेल, सगळ्या आठवणी मागे टाकेल. पण तिच्या जुन्या प्रियकराला हे मान्य नव्हतं. तो तिच्या लग्नाच्या तयारीवर पाळत ठेवून होता. काही दिवसापासून त्याचे फोन पुन्हा यायला लागले. आता मात्र धमकी जास्त भयानक होती. तुझं लग्न होऊ देणार नाही, सगळ्यांसमोर तुला अपमानित करेल, तुझ्या पतीला तुझे अश्लील फोटो पाठवेन, तुझ्या आईवडिलांची अब्रू वेशीवर टांगेल. समीराला हतबल वाटायला लागलं. आईवडिलांना काही सांगावंसं वाटत होतं, पण त्यांच्या आनंदात ती विष कालवू शकत नव्हती. समीराने रविवारी सकाळी पुन्हा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पुन्हा एकदा तक्रार दिली, पुन्हा एकदा न्यायाची याचना केली. पण उत्तर तेच होतं, आम्ही चौकशी करू. तोपर्यंत उशीर झाला होता. रात्री हळदीचा कार्यक्रम सुरू झाला. वरमाळा घालण्याच्या आधीच ती मानसिकरित्या संपून गेली होती. तिच्या मनात सतत विचार येत होता, तो खरंच लग्नात काहीतरी गोंधळ करेल. आईबाबांना नाचक्की होईल, सगळ्यांसमोर माझा अपमान होईल. रात्री उशिरा तिने आईला मिठी मारली, पण काही बोलली नाही. तिच्या मनातील वादळ तिच्या आत गोंगावत राहिलं. त्यांना वाटले, कदाचित उद्या लग्नामुळे तिला सर्व सोडून जायचे आहे, म्हणून भावनिक झाली असावी. आईने तिला जवळ घेतले आणि थोड्या वेळाने ती तिच्या खोलीत गेली. त्याच्या दमक्या आईवडिलांची इज्जत आणि स्वतःची अब्रू तिच्या मनात अनेक प्रश्न गंगावत होते. तिने एक निर्णय घेतला. जवळ ओढणी होती, ती फॅनला टांगली आणि त्याचा फास बनवला आणि सर्व प्रश्नांसोबत तिने तिचे आयुष्य त्या फॅनवर लटकवले. आणि क्षणातच तिचा मृत्यू झाला. आणि पहाटे सगळं संपलं. सकाळी तिची अम्मी उठली आणि तिने दरवाजा ठोठावला. आतून प्रतिसाद मिळत नव्हता, म्हणून त्या घाबरल्या. त्यांनी जोरात आवाज दिले, आतून आवाज सुद्धा आला नाही. त्यांनी तिच्या वडिलांना बोलावले. दरवाजा ढकलला, शेवटी दरवाजा तोडला. समोर जे बघितलं ते समीराच्या टोकाचं पाऊल उचलल्याने घरात कोलाहल माजला. आईवडील वेड्यासारखे तिच्या निर्जीव शरीराला हलवत होते. माझ्या पोरीला जागं करा, समीरा उठ ग बाळा.
आईच्या आक्रोशाने सगळं घर हादरलं. नातेवाईकांनी पोलिसांना कळवलं. मृतदेह पीएम करण्यास रुग्णालयात नेला. मेहबूब शेख जोपर्यंत आरोपीवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असं ठामपणे सांगत रुग्णालयात बसून होते. एका बापाने मुलीसाठी आयुष्यभर कष्ट उपसले, तिच्यासाठी हजारो स्वप्न पाहिली, पण शेवटी तिला लग्नाच्या साजाऐवजी सफेद कफनात पाहावं लागलं. एकतर्फी प्रेम, ब्लॅकमेलिंग, मानसिक छळ सगळं किती मुलींच्या आयुष्याचा खेळ खंडोबा करते. समीरासारख्या किती जणांनी यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, पण समाजव्यवस्थेने त्यांना मदत केली का? पोलिसात तक्रार करूनही समीराला न्याय मिळाला नाही. तिने ओरडून मदतीची यातना केली, पण कोणी ऐकलं नाही. आज तिची हळदी रक्ताच्या रंगात मिसळली. या घटनेतून आपण काय शिकावं? ही घटना केवळ समीराची नाही, अशा असंख्य मुलीची आहे. समाजाने डोळे उघडायची वेळ आली आहे. समीरा शेखच्या दुर्दैवी आत्महत्येच्या समाजासमोर काही गंभीर प्रश्न उभे केले आहेत. एकतर्फी प्रेम, ब्लॅकमेलिंग, मानसिक छळ आणि पोलीस यंत्रणेची उदासीनता या सगळ्यामुळे एका तरुणीचं हसतं खेळतं आयुष्य संपलं. प्रेमाच्या नावाखाली कोणी जबरदस्ती करत असेल, धमक्या देत असेल, मानसिक छळ करत असेल तर त्याला प्रेम म्हणता येत नाही. अशा विकृत प्रवृत्तीच्या लोकांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे. अपमानाच्या भीतीने ती तडपत होती. तिला भीती वाटत होती की तिच्या आईवडिलांची अब्रू जाईल, नातेवाईक काय म्हणतील. पण खरं पाहता अशा गुन्हेगारांविरुद्ध उभं राहणं हेच खऱ्या प्रतिष्ठेचं लक्षण आहे. समीराने आधीच तक्रार केली होती. जर पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर आज तिचा जीव गेला नसता. पोलिसांनी अशा घटनाकडे गांभीर्याने पाहून तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. ही घटना ऐकून याविषयी तुम्हाला काय वाटते? तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.